संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, वर्षावासकालीन प्रवचन मालिकेच्या अंतर्गत भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास संस्कृती आणि वारसा हा महत्त्वपूर्ण विषय समजून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण केला। बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानासोबत बौद्ध धम्माचा इतिहास माहीत असणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळेच आपण या वर्षावासाच्या कालावधीत भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास हा महत्त्वपूर्ण विषय घेतला। या विषयाच्या अंतर्गत आतापर्यंत आपण अगदी भगवान बुद्धांच्या काळापासून तर आज या आधुनिक काळात ज्याला आपण आंबेडकर युग म्हणतो, बाबासाहेबांचा काळ म्हणतो, म्हणजे बुद्ध ते बाबासाहेब, बुद्ध ते बाबासाहेब हा जो मधला 2500 वर्षांचा काळ आहे, म्हणजे बुद्धांपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा जवळपास 2500 वर्षांचा काळ आहे मधला काळ। या 2500 वर्षांच्या काळात बुद्ध धम्म वेगवेगळ्या स्टेजेसमधून पुढे आलेला आहे, वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे आलेला आहे, वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदीतून पुढे आलेला आहे आणि असं करत 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 आतापर्यंत आपण बाबासाहेबांच्या काळापर्यंत म्हणजे आधुनिक काळातले जे मागचे जे 200 वर्ष निघून गेले, ज्यामध्ये 19वे शतक, ज्या 19व्या शतकामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला 1891 मध्ये, आणि 20वे शतक की ज्या 20व्या शतकात 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला। या 200 वर्षांचा इतिहास सुद्धा आपण मागच्या काही 1-2 धम्म देसनेमध्ये बघितला। आज या आधुनिक काळामध्ये 2025 मध्ये एक बौद्ध म्हणून जीवन जगत असताना आपल्याला आपला मागील इतिहास काय आहे हा इतिहास सुद्धा माहीत असला पाहिजे। कारण आपण अगदी बुद्धापासून तर या आधुनिक काळापर्यंतचा इतिहास पाहिला, मला वाटते 1956 पर्यंतचा इतिहास आपण पाहिला मागच्या धम्म देसनेमध्ये। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ना भूतो न भविष्यती रक्ताचा एकही थेंब न सांडता जी महान धम्मक्रांती केली
14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमीच्या दिनी नागपूर या ठिकाणी त्या धम्म क्रांतीपर्यंतचा साधंत इतिहास आपण आतापर्यंत बघितलेला आहे. पण 1956 ते आज हे वर्ष जे आहे 2025, अगदी काल परवाच आपण अशोका विजयादशमीचा सण साजरा केला. ती अशोका विजयादशमी ज्याला आपण धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून साजरा करतो, या अशोका विजयादशमीच्या दिनी आपल्या सर्वांना किती वर्ष झाली? 69 वर्ष झाली आपल्याला बौद्ध म्हणून. किती वर्ष झाली? या 69 वर्षांचा पण इतिहास आपण बघितला पाहिजे. जसं एखादा ऑडिटर असतो ना, वर्षभराचं ऑडिट करतो, किती पैसा आला, किती पैसा गेला, किती नफा मिळाला, बरोबर आहे. वर्षभर तो व्यवहार करतो आणि नंतर वर्षभराच्या शेवटी हिशोब करतो की मागच्या एका वर्षात किती पैसा आला, किती पैसा गेला, हिशोब करतो, ऑडिट करतो. बांधवांनो, आपल्याला सुद्धा या 69 वर्षाचा हिशोब करणं गरजेचं आहे. या 69 वर्षामध्ये आपल्याला ऑडिट म्हणजे हिशोब करणं गरजेचं आहे. कारण 1956 ते 2025 या 69 वर्षामध्ये आपल्यामध्ये म्हणण्यापेक्षा माझ्यामध्ये काय बदल झाला, काय परिवर्तन झालं, काय मूलाग्र बदल झाला, याचं आपण स्वतः चिंतन करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही असा हिशोब बघाल ना, हिशोब म्हणजे पैशाचा हिशोब नाही म्हणत मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्या धम्म क्रांतीमुळे आपल्यामध्ये काय परिवर्तन झालं. खरंच बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म स्वीकार केला, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, आपण सर्व बौद्ध झालो. बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे खरंच आपल्यामध्ये परिवर्तन झालं का? कारण बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं त्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? का अपेक्षा भंग झाल्या, अपेक्षा पूर्ण झाल्या नाही? याचं हिशोब, याचं थोडंसं मंथन करणं, विचार मंथन करणं हे फार महत्त्वाचं आहे. बघा तो इतिहास. 14 ऑक्टोबर 1956 मी त्याचा इतिहास तुम्हाला अगोदरचा पण इतिहास सांगितला की लोकांना बुद्ध माहित नाही, धम्म माहित नाही, संघ माहित नाही. 700 वर्षाचा तो इतिहास आहे. म्हणजे 13व्या शतकापासून तर या 14 ऑक्टोबर 1956 पर्यंतचा इतिहास आहे की या 700 वर्षामधून भारतातून बुद्ध धम्म लोप झाला होता. लोकाला बुद्ध माहित नाही, लोकाला धम्म माहित नाही, लोकाला संघ माहित नाही. अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला 14 ऑक्टोबर 1956 आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा चंद्रपूरला धम्मदीक्षा घेतात 16 ऑक्टोबर 1956. त्यानंतर मग तिथून पुन्हा बाबासाहेब दिल्लीला जातात, सारनाथला जातात. सारनाथवरून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत शेवटी दिल्लीला जातात. त्या दिल्लीमध्ये त्यांचा जे निवास आहे 26 अलीपूर रोड या ठिकाणी, त्या ठिकाणी ते आपला शेवटचा म्हणजे काही जो जीवनाचा शेवटचा क्षण आहे तिथे व्यतीत करत असतात. आणि त्यावेळेला 5 आणि 6 डिसेंबरच्या रात्री म्हणजे 1956व्या वर्षी 5 आणि 6 डिसेंबरच्या रात्री बाबासाहेब आंबेडकरांचं महाप्रयाण होते. आपल्या साधारण भाषेमध्ये बाबासाहेबांचा मृत्यू होतो, महाप्रयाण होते. तर 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना बौद्ध बनवतात. अशा लोकांना बौद्ध बनवतात की ज्या लोकांना बुद्ध काय हेच माहित नाही. आपल्या लोकांना फक्त एकच माहित होतं, ते सगळे देव देवता उपास तापास आपले जुने ते खंडोबा बसोबाचे काय देव तेच माहित, पण बुद्ध काय लोकाला माहित नाही. अशा बुद्ध माहित नसलेल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला आणि बरोबर 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं. म्हणजे बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर किती दिवस बाबासाहेब जगले? जर आपण दिवसांचा हिशोब केला तर जास्तीत जास्त
49 दिवस बाबासाहेब जगले, किंवा आपण राऊंड फिगर पकडूया 50 दिवस, बरोबर आहे. 14 ऑक्टोबर 1956 ते 6 डिसेंबर 1956, 50 दिवसाचा हिशोब पकडूया. म्हणजे बौद्ध धम्म दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब केवळ 50 दिवसच जगले, फक्त 50 दिवस. तर विचार करा की एखाद्या बुद्ध माहीत नसलेल्या लोकांना बाबासाहेबांनी बुद्ध दिला, आता करायचं काय? 50व्या दिवशी बाबासाहेब निघून गेले, आता करायचं काय? काय करणार? म्हणजे बुद्ध समाजात नेमकं करायचं काय? बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध बनवलं, पण बौद्ध समाजाचं आचरण कसं करायचं, वंदना कशी घ्यायची, सगळं अननोन ना, काहीच माहित नाही ना, काहीच माहित नाही हो, काहीच माहित नाही, काहीही माहित नाही ना. बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं, पंचशील ना त्रिरथ, काहीच माहिती नाही. धम्म आचरणामध्ये कसा आणायचा, धम्माचा प्रचार प्रसार कसा करायचा, मॉनेस्ट्रीज कशा तयार करायच्या, लोकांमध्ये धम्म कसा रुजवायचा, लोकांमध्ये श्रद्धा कशी उत्पन्न करायची, असे अनेक प्रश्न ठेवून बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले 50व्या दिवशी, फक्त 50व्या दिवशी. जसं एखादी आई आपल्या बाळाला जन्म देते, एखादी आई आपल्या बाळाला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर बरोबर 50व्या दिवशी त्या आईचा मृत्यू होतो. तर विचार करा, त्या 50 दिवसाच्या बाळाची काय अवस्था होईल, त्याचं लालन पालन कोण करेल? त्या 50 दिवसाच्या बाळाचं किती कठीण आहे ना, किती कठीण आहे त्या बाळाचं. त्याला दूध कोण पाजेल त्या 50 दिवसाच्या बाळाला? त्याचं लालन पालन कोण करेल? त्याला लहानाचं मोठं कोण करेल? त्याचं पालन पोषण कोण करेल? त्याला संस्कार कोण देईल? त्याचा खर्च कोण करेल? त्याला कोण स्वीकार करेल? असे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून त्याची आई 50व्या दिवशी निघून गेली. त्या 50 म्हणजे त्या आईचं छत्र हरवलेल्या त्या 50 दिवसाच्या त्या नवजात बाळाप्रमाणे आपल्या समाजाची अवस्था झाली होती. काहीच माहित नाही ना, काहीच माहित नाही ना. काय करायचं नेमकं आता? काय करायचं? म्हणजे शिक्षणाकडे जायचं का धम्माचा प्रचार प्रसार करत बसायचं? आपली घरं सावरायची का धम्माचा प्रचार प्रसार करायचा? पैसा कमवायचा की धम्माचा प्रचार प्रसार करायचा? आपल्या लहान लेकरा बाळांना खाऊ पिऊ घालायचं की धम्माचा प्रचार प्रसार करायचा? किती प्रश्न होते. आणि ते लोक अडाणी, कारण ती जी पहिली पिढी होती बाबासाहेबांच्या काळातली, ती पहिली पिढी, त्या आपली जी पहिली पिढी होती त्यावेळेसची, अडाणी होती ना, अशिक्षित होती बिचारी. काय करणार? धम्म माहित नाही, काय करायचं काही माहित नाही. तर बाबासाहेबांनी काही योजना सुद्धा आखल्या होत्या. म्हणजे बाबासाहेबांनी फक्त धम्म दीक्षाच घेतली नाही, तर त्या धम्माचा प्रचार प्रसार आपल्या लोकांमध्ये होण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी काही योजना तयार केल्या होत्या. मॉनेस्ट्रीज कशी निर्माण करते तयार केल्या होत्या बाबासाहेबांनी. अगोदर बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना पण केली होती. कशासाठी? एक संघटना असावी, धार्मिक संघटना असावी, की या संघटनेच्या माध्यमातून भिक्षू तयार व्हावे, बौद्धाचार्य तयार व्हावे, विविध प्रकारच्या विधी सुसंगतीपणा याव्यात आणि धार्मिक कार्यक्रम सुरू व्हावे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेची पण स्थापना केली होती. पण ते सुद्धा नवीन होते ना. त्या धम्माची बांधणी कशी करणार? धम्म प्रचार प्रसाराचं काम करणार कसं? असे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले बघा. पण तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाणानंतर सुद्धा ती पहिली पिढी बघा, बाबासाहेबांच्या सोबतची जी पहिली पिढी, त्या पहिल्या पिढीने हार मानली नाही की आता काय करावं, बाबासाहेब तर निघून गेले, हा नवीन नवीन बुद्ध आहे, आम्हाला काही समजत नाही, काय करावं कसं करावं, धम्माचं काम कसं करायचं, काय काही सांगितलं नाही बाबासाहेबांनी, बाबासाहेब निघून गेले, असं बोलत बसले नाही. असं ते बोलत बसले नाही. त्यांनी आखणी केली पहिली पिढी. त्या पहिल्या पिढीचे जे लोक होते, राजाभाऊ खोब्रागडे असतील, त्यानंतर दादासाहेब गायकवाड असतील, यशवंत गायकवाड असतील, वामन गोडबोले असतील, किंवा
बरेचसे लोक होते त्यावेळेसचे, जुने कार्यकर्ते, बाबासाहेबांच्या काळात त्यावेळेसचे अनेक कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं एकच स्वप्न होतं की मला भारत बौद्धमय करायचं आहे, मला भारत बौद्धमय करायचा आहे. तर मला भारत बौद्धमय करायचा आहे, केवळ हा एकमेव ध्येय ठेवून त्या पहिल्या पिढीने काम सुरू केलं. थोडं का होईना त्यांनी काम सुरू केलं. बाबासाहेबांचा धम्माचा विचार, ती धम्म क्रांतीचा विचार लोकांपर्यंत कसा नेता येईल यासाठी त्यांनी थोडा प्रयत्न केला. तर बघा, बाबासाहेबांनी आपल्यामध्ये काय काय बदल घडवला. म्हणजे एकतर आपल्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवली. म्हणजे आपल्या लोकांमध्ये शिक्षण नव्हतं, पण बाबासाहेबाच्या संघर्षामुळं आपल्याकडे शिक्षण संस्था आल्या. आपल्या लोकांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तर बघा, एक इतिहास आहे. बाबासाहेबांनी मला वाटतं काहीतरी 17 की 18 विद्यार्थी अमेरिकेला पाठवले होते उच्च शिक्षण घेण्यासाठी. कारण त्यावेळेचा व्हॉइसरॉय जो होता, व्हॉइसरॉय म्हणजे आजचे राष्ट्रपती, त्यावेळेस तो व्हॉइसरॉय होता. व्हॉइसरॉयनं बाबासाहेबांना तशा प्रकारे विचारलं होतं की काय पाहिजे. तर बाबासाहेब काय म्हणाले की मला फक्त माझ्या समाजातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करा. शिक्षण, कारण आज तरी एखादा कोणी जर BA ग्रॅज्युएट झाला की आपल्याला विशेष काही वाटत नाही, पण 69 वर्षापूर्वी एखादा विद्यार्थी BA झाला असेल ना, तर त्याला असं मानाचं पद होतं. बघा, एकदम वेल एज्युकेटेड. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की जे काही 17, 18, 19 विद्यार्थी आपण जे विलायतीमध्ये पाठवले ते उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये येतील. तर एक ग्रॅज्युएट, बाबासाहेब नाही, एक ग्रॅज्युएट 1000 लोकांच्या बरोबरीचा असतो. बघा, एक ग्रॅज्युएट 1000 लोकांच्या बरोबरीचा असतो. तर बाबासाहेबांना अपेक्षा होती हे 17, 18 विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन येतील, भारतामध्ये येतील आणि माझ्या समाजामध्ये काम करतील. पण झालं उलट. त्यावेळेस बाबासाहेब म्हटले होते की म्हणजे पढे लिखे लोगों ने धोका दिया. हे त्यांच्या संबंधात बोललेलं वाक्य आहे. त्याच्यातले काही जण होते की ज्यांना बाबासाहेबांविषयी तळमळ होती. तर बाबासाहेबांमुळे विलायती शिक्षण घेतलं, शैक्षणिक बदल झाला, भारतामध्ये आले, स्वतः शिकलं. म्हणजे बाप शिकला की आपोआप पोरगा पण शिकतोच ना. बाप डॉक्टर असला की पोरगा पण आपोआपच डॉक्टर होतोच. म्हणजे बाप शिकला बरोबर. बघा, हळूहळू परिवारामध्ये शिक्षण सुरू झालं. असं करता करता हळूहळू आपल्या समाजामध्ये शैक्षणिक क्रांती झाली. म्हणजे आपली लोक शिक्षणाकडे वळू लागली, उच्च पदव्याकडे वळू लागली. तर बघा, 1972 मध्ये म्हणजे 1956ला धम्मदीक्षा झाली आणि 56च्या नंतर किती, 56 आणि 1972 म्हणजे किती झाले, जास्तीत जास्त मला वाटते 16, 17, 18 वर्ष झाले. या केवळ 17-18 वर्षामध्ये 1972 मध्ये वयाच्या 23.5व्या वर्षी बौद्ध समाजाचा पहिला IAS अधिकारी घडला, रत्नाकर गायकवाड. वयाच्या 23.5व्या वर्षी 1972 मध्ये रत्नाकर गायकवाड माहित आहे. आणि हा रत्नाकर गायकवाड बौद्ध समाजाचा पहिला IAS अधिकारी झाला. हा रत्नाकर गायकवाड IAS अधिकारी यासाठी झाला कारण रत्नाकर गायकवाडच्या वडिलांना म्हणजे यशवंत गायकवाडला बाबासाहेबांनी विलायतीमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. म्हणून रत्नाकर गायकवाड IAS अधिकारी होऊ शकला. तर चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र पर्यंत पोहोचला होता. तर तुम्हाला आठवत असेल तर बघा, काही दिवसांपूर्वी आता रिटायर झाले. हा बदल आहे ना, हा बदल आहे. बघा, मोठमोठ्या पदापर्यंत या शैक्षणिक क्रांतीमुळे झाले ना. शैक्षणिक क्रांती झाली ना. नोकऱ्या लागल्या, पैसा आला, झोपड्या गेल्या, बंगले आले. ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे घडल्या. बघा, मी मागे पण सांगितलं, आपल्या भारतभरामध्ये 450 विद्यापीठ आहेत. त्या 450 विद्यापीठाला पैसा पुरवण्याचं काम, त्यांना रेग्युलेशन करण्याचं काम UGC करत असते. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन एक नोडल एजन्सी आहे भारत सरकारची. दिल्लीमध्ये याचं ऑफिस आहे, मोठं ऑफिस आहे.
त्याचा जो अध्यक्ष आहे, एक सही केली ज्या विद्यापीठात 10 करोड, एक सही केली या विद्यापीठाला 25 करोड, एक सही केली या विद्यापीठाला 100 करोड. एका सहीचा, अध्यक्षाची सही बघा, करोड रुपयाची सही. अहो, त्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा अध्यक्ष आपला बौद्ध समाजाचा माणूस झाला, डॉक्टर सुखदेव थोरात. कुठपर्यंत पोहोचले आपले लोक, कुठपर्यंत आपले लोक पोहोचले. अगदी आधुनिक काळामध्ये बघा ना, भूषण गवई साहेब या भारत देशाचं जे कोर्टिझम आहे, म्हणजे न्यायाधिकरण आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, भारताचं सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च पद आहे बघा, सर्वोच्च पद. जे काही भारतामध्ये 7 VVIP आहेत, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये 7 VIPs मध्ये सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हा सुद्धा VVIP आहे बघा. अहो, त्या VVIPच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदावर आपला बौद्ध समाजाचा माणूस गेला, डॉक्टर भूषण गवई. अरे काय परिवर्तन झालं. हे परिवर्तन नाही तर काय, या मागच्या 69 वर्षामध्ये झालेलं हे परिवर्तन आहे. आता काही लोक यामध्ये असंही म्हणतात, काय बाबासाहेबांनी यांना आरक्षण दिलं. लोक असं टीका करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना आरक्षण दिलं आणि म्हणून आरक्षण दिल्यामुळं हे या मागच्या वर्षामध्ये या लोकांमध्ये बदल होत आहे. तर त्या लोकांना बिचारांना अभ्यास नाही संविधानाचा, त्या लोकांना संविधानाचा अभ्यास नाहीये, म्हणून अज्ञानापोटी किंवा जलसीपोटी, जलसी, मी त्याला जलसी म्हणतो बघा, जलसी म्हणतो, जलसीपोटी ते म्हणतात. विचार जर केला, जर अभ्यास केला, अभ्यास जर करायचं, तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी काय फक्त पूर्वीचा महार म्हणजे आताचा बौद्ध काय फक्त त्यांनाच, बौद्धांनाच फक्त आरक्षण दिलं का? फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं का? या सगळ्या भारतातला सर्वे झाला तेव्हा जाऊन 59 जाती म्हणजे असे आहेत की ज्या शेड्यूल बनवले, त्याचा शेड्यूल तयार केला. 59 जाती. किती? 59. त्याच्यापैकी एक जात आपली आहे पूर्वीची महार, आणि त्याचा सिरियल नंबर आहे 37. तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ना जातीचं प्रमाणपत्र? ते वाचा कधीतरी, ते फक्त देण्यासाठी नाही, ते कधीतरी वाचावं तुम्ही. त्याच्यावर लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे. शेड्यूल कास्ट अँड ट्राईब सर्वे जो झाला भारतामध्ये, त्याच्यानुसार सिरियल नंबर 37 नुसार अमका ढमका व्यक्ती याला महार म्हणून गणल्या जाते. महार किंवा मेहरा पण आहे, महार मेहरा 37 नंबर. ते जातीचं प्रमाणपत्र आहे, धर्माचं नाही आहे, समजलं? ते जातीचं प्रमाणपत्र आहे. आणि भारतीय कायद्यानुसार जात कधीही बदलत नाही, लक्षात ठेवा, समजलं? धर्मांतर होते, नामांतर पण होते, वेशांतर होते, जातींतर कधी होत नसतात बघा, लक्षात ठेवा. म्हणजे एकदा का माणूस ज्या जातीमध्ये जन्मास आला, मरे परंतु तो त्या जातीमध्येच राहतो. जात कधीही धर्म बदलतात, धर्मांतर, जातींतर कधी होत नाही भारतीय कायद्यानुसार. म्हणजे एखाद्या उच्च जातीच्या व्यक्तीने जर महार म्हणून दीक्षा घेतली, त्याला आरक्षण मिळणार नाही. जाती बदलत नसतात कधी. हे भारतीय कायद्यानुसार हा कायद्याचा अभ्यास आहे. म्हणून बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन पण होते की म्हणते ही जात काय लिहावी. जात महार आहे ना, पण धर्म जर असेल ना तर धर्म फक्त बौद्धच असला पाहिजे. धर्म हा बौद्धच असला पाहिजे, जात कधीही बदलत नाही. आणि आपण जे प्रमाणपत्र देतो ना, ते तुमचं धर्माचं प्रमाणपत्र नाही आहे, ते जातीचं कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉट अ रिलिजियस सर्टिफिकेट, समजलं का? महाराष्ट्र सरकारच्या यादीनुसार आरक्षणाच्या यादीत आपल्याला जे सवलती मिळतात ते बौद्ध म्हणून मिळत नाही, ते महार म्हणून मिळतात. पण 1990 मध्ये अमेंडमेंट सुधारणा झाली आणि त्याच्यानुसार असं ठरवलं गेलं 1990च्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार, दुरुस्तीनुसार, की 1956च्या अगोदर जे महार होते त्यांना या ठिकाणी नवबौद्ध म्हणून
त्यांनी जी गणना केली जाईल आणि त्या नवबौद्धांना म्हणजे सिरियल नंबर 37 प्रमाणे सगळा आरक्षणाचा त्यांना लाभ दिला जाईल. हा अभ्यास आहे बघा, की आपल्या जातीचं प्रमाणपत्र आहे, धर्माचं नाही आहे. आता तुम्ही जर कधी इकडे जर गेले ना अहमदनगर साईडला, नगर साईडला, आपलेच महार आहेत पण धर्माने ख्रिश्चन आहेत. आरक्षण सगळे मिळते, महार म्हणून त्यांना सगळं काही मिळते, जे आपल्याला मिळते ना त्या सुखसुविधा हे सगळं काही मिळते. पण आपण स्वतःला बौद्ध म्हणतो. बाबासाहेबांनी स्वाभिमान दिला पण त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला. ख्रिश्चन झाले ते लोक, धर्माने ख्रिश्चन आहेत पण जातीचं सर्टिफिकेट कोणतं आहे? सिरियल नंबर 37. हा थोडासा अभ्यासाचा भाग आहे, कायद्याचा भाग आहे, बऱ्याचशा लोकांना समजत नाही. लोक टीका करतात की बाबासाहेबांनी आरक्षण दिलं म्हणून लोक पुढे गेले, या लोकांमध्ये बदल झाला. तर मला सांगा की बाबासाहेबांनी फक्त त्या 59 ज्या जाती आहेत त्याच्यापैकी फक्त काय एकाला दिलं का आरक्षण? म्हणजे बाकी 58 जातीला दिलंच नाही का? हा आरक्षणच तेही जाऊ द्या, SC ST चा विचार तर नंतर केला, ओबीसीचा विचार अगोदर केला 352 मध्ये. अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय त्या विचार अगोदर केला, नंतर SC ST, नंतर VJNT NT DNT SSC SSB मायनॉरिटी वगैरे वगैरे नंतर विचार केला ना. कारण बाबासाहेब माहित होतं ना, SC म्हणजे शेड्यूल कास्ट ही अनुसूची किंवा शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती ही अनुसूचीपेक्षा पण अरे ओबीसीची संख्या जास्त आहे या भारतामध्ये, पण ते पण बॅकवर्ड आहेत, ते सुद्धा बॅकवर्ड आहेत, तर त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. तर लोक बघा आज आरक्षणासाठी भांडत आहेत. तेव्हा बाबासाहेब म्हणले की आरक्षण तुम्हाला आज नाही ना, एक दिवस येईल तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल. नाही, आमच्याकडे जमिनी आहेत, आमच्याकडे मोठे मोठे वाडे आहेत, आम्हाला नाही पाहिजे. आम्ही भिकारी आहोत का? आम्ही काय भिकारी आहोत का? आम्ही काय भिकारी आहोत? आम्हाला आरक्षण देतात. आज बघा बरं 2025 मध्ये 69 वर्ष म्हणजे किती लोक आरक्षणात भांडत आहेत. अरे आपल्या सर्वांना फ्री मध्ये मिळालं ना हो. भीमानं फुकट दिलं या, काय म्हणतात ते, आहे ना गाणं असं, तुला फुकट दिलं या सारं. अरे फुकट मिळालं आपल्याला, काही संघर्ष न करता, काहीही न करता. अरे सगळं दे रे हरी, सगळं फ्री मध्ये मिळालं ना हो, काही संघर्ष करायचं काम पडत नाही आपल्याला. पण आज तेच लोक संघर्ष करतायत, ते बाबासाहेब तेव्हा विरोध करायचे करतात घ्या संघर्ष. लोक टीका करतात, तर त्याच्यावर हे उत्तर आहे की आपल्यामध्ये म्हणजे आजच्या म्हणजे पूर्वीचा महार आणि आजचा जो बौद्ध समाज आहे यामध्ये जो मूलाग्र जो बदल झालेला आहे, अरे हे नोकऱ्या लागणे काही मोठी गोष्ट नाहीये, त्याला मी एकदम नॉर्मल गोष्ट समजतो. घर बांधले, बंगले बांधले, याला मी नॉर्मल गोष्ट समजतो. नॉर्मल, काही मोठी गोष्ट नाहीये. काही नाही मिळालं आरक्षण तरी तुम्ही करू शकता, ते काही मोठी गोष्ट नाही. आपले पेहराव बदलला, काही मोठी गोष्ट म्हणजे वेशांतर झालं, नामांतर झालं, काहीच मोठी गोष्ट नाही. पण आपल्यात या 69 वर्षांमध्ये आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे, हा जो बदल आहे, कोणता बदल? आपल्यामध्ये फक्त कपड्यांचा बदल झाला नाही, आपल्यामध्ये फक्त कपड्यांचा, नावांचाच बदल झाला नाही. क्षुल्लक गोष्ट आहे. अरे आपल्यामध्ये सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे आपल्यामध्ये विचारांचा बदल झालेला आहे. विचार बदलले आपले, आणि हाच सर्वात मोठा मूलाग्र बदल आहे बघा. हे सहज बदलत नसत विचार. वैचारिक परिवर्तन आरक्षण दिल्यामुळे होत नाही. आता तुम्ही कधी त्या लोटस टेम्पल ते मिलिंद कॉलेजच्या चौकात जाऊन बघा, तिथे काही शेड्यूल कास्टचे लोक आहेत, तिथे एक वस्ती आहे, ख्रिश्चन धर्म स्वीकार केलेली, धर्माने ख्रिश्चन आहेत, जातीनं ते SC मध्ये येतात. पण सकाळ झाली तर आपले खुरपण विरपण फावडे विडवून चालले नाल्या साफ करायला महानगरपालिकेमध्ये. तेच लोक आहेत. अजूनही ते लोक जुन्या चाली रीती रूढी परंपरेला चिकटलेले आहेत. अजूनही जातीवाद समजतात, अजूनही त्या गोष्टी ते मानतात, त्या जुन्या चाली अंधश्रद्धा रूढी परंपरा अजूनही चिकटलेले आहेत. त्याला ते सोडतच नाही बघा, सोडणारच नाही. अनेक दिवसांपर्यंत हेही माहित नव्हतं की अण्णाभाऊ साठे आपले आहेत म्हणून. अण्णाभाऊ साठे आपले आहेत अनेक दिवसापर्यंत माहित नव्हतं.
आम्ही आमच्या तिकडे राहत होतो, मुळावा म्हणून आमच्या गावात तिकडे राहत होतो आम्ही. आपले लोक बाबासाहेबची जयंती साजरी करायची, भीम जयंती भीम जयंती भीम जयंती. तर लोकांनी सुरू केली अण्णाभाऊ साठेची जयंती. तर लोक आम्हाला म्हणायचे, जशी तुमच्या बाबासाहेबाची भीम जयंती तशी आमच्या अण्णाभाऊ साठेची भीम जयंती. अरे काय जयंती पण माहित नाही काय. आणि गाणे लावले, सगळ्या ह्या गोष्टी केल्या. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे, हा बदल फक्त कपड्यांचा, नावांचा नाही आहे. क्षुल्लक गोष्ट आहे. आपल्यामध्ये या 69 वर्षात जो बदल झाला तो आपल्या विचारांचा बदल झालेला आहे. बघा, विचार बदलले आपले विचार. आपण जुन्या चालीरीती सोडल्या, कारण आपल्याकडे बाबासाहेबांचा आदर्श आहे. जुन्या रूढी परंपरेचा त्याग केला, आपल्याकडे बाबासाहेबांचा आदर्श आहे. आपण बुद्ध स्वीकार केला. बघा, बुद्ध. कधी कधी वाटते किती म्हणजे बाबासाहेबांनी किती अभ्यास केला असेल या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी. या 69 वर्षामध्ये तुम्ही स्वतःच चिंतन करा की माझ्यामध्ये काय बदल झालेला आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी 1956ला जी धम्मक्रांती केली, त्या धम्मक्रांतीमुळे काय बदल झाला आपल्यामध्ये. तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा विचार करा, इतरांना बघा, स्वतःची तुलना करा की आज बघा एवढं मोठं पुण्य आपल्या पदरी आलं, एवढं मोठं महापुण्य आपल्याला प्राप्त होत आहे. आज आपल्याकडे हे 2 आदर्श आहेत. एक आहे बुद्धाचा आदर्श आहे आणि दुसरा आहे बाबासाहेबांचा आदर्श आहे. व एकीकडचे सगळे जग बुद्ध आणि बाबासाहेबांची वाहवा करतात, त्यांच्या विचारांना स्वीकार करतात. आपण तर अधिकारानं सांगू शकतो ना की मी बुद्धाचा पाईक आहे. बघा, मी बुद्धाचा पाईक आहे. बघा बरं, एका झटक्यामध्ये बाबासाहेबांनी आपलं नातं जगाशी जोडलं. बघा, आज कोणी थायलंडला चालले, कोणी श्रीलंकेला चालले, कोणी जपानला चालले, कोणी मलेशिया, कोणी सिंगापूर, कुठे कुठे चालले. बघा, आपलं नातं जुळलं ना. हो, जगाशी आपलं नातं जुळलं, जगाशी. आता आपण भारतापुरतं मर्यादित राहिलेलो नाहीये. तुम्ही जर थायलंडला गेलात आणि म्हटले की मी भारतातून आलो, तर लोक तुम्हाला असे हात जोडतात. ओ वेलकम वेलकम, व्हेरी व्हेरी हॉली लँड, व्हेरी हॉली लँड, खूप पवित्र स्थळ आहे, खूप पवित्र स्थळ आहे असं. मग हात जोडतात तुम्हाला. श्रीलंकेचे लोक असे हात जोडतात. का बरं? अरे कारण आपण बुद्ध भूमीतून आलेले आहोत ना. आपण बुद्ध भूमीतून आलेले आहोत आणि आपण किती पुण्यवान लोक आहोत की आपल्या सर्वांचा जन्म धम्मक्रांतीच्या नंतर झाला. म्हणजे आपण बौद्ध म्हणून जन्मास आलेलो आहोत, बौद्ध म्हणून आपण जीवन जगत आहोत आणि बौद्ध म्हणूनच आपण शेवटी मरणारच आहोत. म्हणजे शेवटी बौद्ध म्हणूनच मरणार. हे आपला स्वाभिमान आहे ना. हा स्वाभिमान आहे. तर मला तरी असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं, आपल्याला संविधान दिलं, आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, हे सगळं काही बाबासाहेबांनी केलं. पण या सर्वांची क्रांती फळं जर आपण विचारात घेतली की काय आपल्याला प्राप्त झालं, तर एकच गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे की बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमुळे आपल्याला जीवन जगण्याचा स्वाभिमान प्राप्त झाले. स्वाभिमान. आणि हा स्वाभिमान बाकी कोणाकडेच नाहीये. जीवन जगण्याचा स्वाभिमान म्हणजे स्वतःचा अभिमान आहे. मला तुम्हाला, मला स्व अभिमान आहे, स्वाभिमान आहे. कशाचा? की मी या भारतामध्ये जन्म घेतला, मला याचा स्वाभिमान आहे. कशामुळे स्वाभिमान आहे? कारण मी अशा भारतात जन्म घेतला की ज्या भारतात बुद्धाचा जन्म झालेला आहे. लोक, जगातले लोक या भारताला बुद्ध भूमी म्हणून असं हात जोडतात. अशा बुद्ध भूमीत मला जन्म प्राप्त झाला, हा माझा स्वाभिमान आहे. मी या भारताचा नागरिक आहो याचा मला स्वाभिमान आहे. कारण या भारताच्या तिरंग्यावर, ध्वजावर बौद्ध धम्माचं 24 आऱ्याचं अशोक चक्र बाबासाहेबांनी प्रतिष्ठापित केलं. तिथे गांधीजीचा चरखा होता अगोदर, बाबासाहेबांनी 24 आऱ्याचं अशोक चक्र प्रतिष्ठापित केलं. अशोक चक्र 24 आऱ्याचं आपल्या बौद्ध धम्माचं चिन्ह आहे. बौद्ध धम्माच्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक अशोक स्तंभ भारताची राजमुद्रा आहे. स्वाभिमान नाही का तुम्हाला? याचा स्वाभिमान बाळगा तुम्ही. कारण जगातल्या कोणत्याच बौद्ध देशाच्या ध्वजावर बौद्ध धर्माचे चिन्ह नाहीये.
जगातल्या कोणत्याच बौद्ध देशाचं राजचिन्ह हे बौद्ध धम्माचं चिन्ह नाही. फक्त भारत एकमेव आहे की ज्याच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं अशोक चक्र धम्मचक्र आहे. सहजरित्या म्हणतो ना आपण, गाडीवर अशोक चक्र असू द्या तरी बौद्धाची गाडी आहे म्हणतो आपण. म्हणतो की नाही आपण? 100% म्हणतो की बौद्धाचीच गाडी आहे. चालता चालता जर एखाद्या घरावर तुम्हाला अशोक चक्र दिसलं, तुम्ही लगेच म्हणता की हे बौद्ध माणसाचं घर आहे वा. म्हणता की नाही तुम्ही? अरे या भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, तर मग भारत कुणाचा झाला? अरे भारत बुद्धाचा झाला ना. हो, भारत बुद्धाचा झाला ना. मग याचा तुम्हाला स्वाभिमान नको का? या गोष्टीचा तुम्हाला स्वाभिमान नको का? नक्की तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे की मी या भारत देशात जन्म घेतला. आपले प्रधानमंत्री भारतभर फिरतात, कधी बुद्धाचं नाव घेत नाही. पण तिकडे जर गेले ना लंडन अमेरिकेला, तिथं जाऊन म्हणतात की मैं बुद्ध के देश से आयो म्हणतात, तर लोक टाळ्या वाजवतात. तिथं असं नाही म्हणणार मी राम के देश से आयो म्हणतात ना, म्हणणार मैं बुद्ध के देश से आयो म्हणतात. द लँड ऑफ बुद्धा, आय केम फ्रॉम इंडिया, दॅट इज द लँड ऑफ बुद्धा असं म्हणतात, तर लोक टाळ्या वाजवतात. कारण लोक प्रधानमंत्र्याला माहित आहे की जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान. अरे हे शान आहे आपली, हा आपला स्वाभिमान आहे. तर याचा स्वाभिमान फक्त आपल्याला आहे बघा, बाकी कोणाला नाहीये. म्हणजे मी अशा देशात जन्म घेतला की ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झालेला आहे, अशा देशाचा मी नागरिक आहे. अरे मी अशा समाजात जन्म घेतला की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्या समाजाचा मी घटक आहे. बाबासाहेबाचा डीएनए आपल्यामध्ये आहे ना, आपल्या रक्तात बाबासाहेबाचा डीएनए आहे. याचा स्वाभिमान तुम्हाला नसावा का? हा स्वाभिमान आहे ना. म्हणजे मी स्वाभिमानाने जगतो. त्याच्यामुळं जय भीम म्हणताना सुद्धा तेवढा स्वाभिमान असला पाहिजे. त्याच्यात लाचारी नाहीये, ती संपली सगळी लाचारी. ती जी जुनी लाचारी होती ना, ती लाचारी सगळी संपली, सगळं संपलं. या 69 वर्षामध्ये जे काही बदल झाला असेल, तुम्हाला नोकऱ्या लागल्या, घरदारं आली, सगळं काही झालं, पण सर्वात मोठा बदल या 69 वर्षामध्ये झालेला आहे तो म्हणजे आपल्यात जीवन जगण्याचा स्वाभिमान भरला बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून हा स्वाभिमान सदैव तेवत ठेवला पाहिजे. हा स्वाभिमान सदैव जिवंत ठेवला पाहिजे. तेवढ्याच स्वाभिमानानं जय भीम म्हणावं, तेवढ्याच स्वाभिमानानं नमोबुद्धाय म्हणावं. कारण बांधवांनो, ही कोणती लाचारी नाही आहे, ही आपली स्वाभिमानाची श्रीमंती आहे. आणि म्हणून आपल्यासारखं श्रीमंत कोणीच नाही बघा. तो अंबानी नाही आहे, तो टाटा पण नाही, तो बिर्ला पण नाही, कोणीच नाही. कारण आपली जी श्रीमंती आहे, ही आपली श्रीमंती घन गाडी बंगला बँक बॅलेन्स नोकर चाकर याच्यापेक्षा पण वरची आहे बघा. आणि म्हणून बाबासाहेबांनी केलेल्या या धम्म क्रांतीची जी फळं आहेत, ही आज आपल्याला प्राप्त होत आहेत बघा. आपलं नातं जुळलं ना बुद्धाशी, आपलं नातं जुळलं जगाशी, आपलं नातं जुळलं या भारताशी बघा, आहे की नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये ज्या गोष्टी बाबासाहेबांनी दिल्या, त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतल्या पाहिजे. तर जेव्हा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्या पहिल्या पिढीने त्यांच्यापर्यंत जे धम्मक्रांती केली, कारण धम्मक्रांती म्हणजे धम्माचा प्रचार प्रसाराकडे सर्रासपणे सुरुवातीला दुर्लक्ष झालं ना. कारण लोक आपली खडगी भरतील का धम्माचं काम करतील? गरीब लोक होते ना. पण तरी सुद्धा बघा, त्या पहिल्या पिढीचे उपकार आहे की त्यांनी धम्माचं काम त्यांच्या परीनं केलं. आणि भिक्षू संघ पण नव्हता ना, नेमकं म्हणजे असे हातावर मोजण्या इतपतच असे काही भिक्षू होते. तेही भिक्षू जे होते ते फार कमी होते. असं करता करता हळूहळू मग ते धम्म प्रचारामध्ये जे गाणे म्हणणारी जी मंडळी होती, जसं आपले वामन कर्डक, ज्यांनी बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारावर आधारित सुंदर सुंदर एकदम साधे अर्थांचे असे गाणे लिहिले. आणि काय अर्थपूर्ण गाणे होते ते, अगदी अर्थपूर्ण गाणे. ती सरणाची मंगलवाणी घुमते मंगलधामी, बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं. आता बघा गाणं लागलं होतं, ती सरणाची पंचशिलेची ऋणीच राहील धरणी सदा. किती सुंदर सुंदर गाणे बनवले ते, किती सुंदर सुंदर गाणे. गल्लो गल्ली गेले, खेडोपाडी गेले,
लोकांपर्यंत गेले आणि गाण्याच्या माध्यमातून त्यांनी त्या लोकांमध्ये बुद्धाच्या धम्माचा म्हणजे प्रचार प्रसार करण्याचा काम केले बघा. असं करता करता हळूहळू लोकांमध्ये शैक्षणिक क्रांती पण झाली. त्या मानानं जी धम्म क्रांती व्हायला पाहिजे होती ती तेवढी झाली नाही. पण आता हळूहळू लोक जागृत होत आहेत. लोक आता जागृत होत आहेत. लोकांना धम्म समजत आहे. लोकांना आता श्रद्धा वाढू लागलेली आहे. तर बघा आता अशा सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. उपासक सुद्धा श्रद्धावान होत आहेत. भिक्षूंची सुद्धा संख्या वाढत आहेत. आता भिक्षूची ट्रेनिंग सेंटर सुद्धा हळूहळू सुरू होत आहेत. कारण भिक्षूची ट्रेनिंग सेंटर इथे नाही आहेत, श्रीलंकेला आहेत, थायलंडला आहेत, बाहेर देशामध्ये आहेत. पण आता भारतामध्ये पण आपल्या उपासक उपासिका दानावर भिक्षूंची ट्रेनिंग सेंटर सुरू होत आहेत. जागोजागी श्रामनेर प्रशिक्षण शिबिर, उपासकांसाठी धम्म शिबिर, ध्यान शिबिरांचं आयोजन सुद्धा होत आहे. म्हणजे आता बघा या हळूहळू 69 वर्षामध्ये उपासक सुद्धा हळूहळू खूप चांगले धम्मवान बनत आहेत. बघा आता बघा तुम्ही उपोषधारी बनत चालले ना. उपोषधारी 25 वर्षापूर्वी असं नव्हतं. 25 वर्षांपूर्वी असं नव्हतं. आता हळूहळू लोक बघा लोकाला त्रिश्रम पंचक समजू लागलेलं आहे. अष्टशिलेचं महत्व, उपोषध व्रताचं महत्व समजत आहे. त्रिरत्न वंदना, 22 प्रतिज्ञा या सगळ्या गोष्टींचं महत्व त्यांना समजत येत आहे बघा. आणि म्हणून आजही उपासक आणि उपासिका खूप चांगल्या प्रकारे श्रद्धावान झालेले आहेत. भिक्षूंची संख्या वाढत आहेत. आजही भिक्षू म्हणजे आता पहिल्यासारखे भिक्षू राहिलेले नाही. आजचे भिक्षू वेल एज्युकेटेड झालेले आहेत. कोणी MA आहे, कोणी PhD आहे, कोणी वेल एज्युकेटेड आहे, कोणी डॉक्टर आहे. हळूहळू भिक्षूंची पण संख्या वाढत आहे. भिक्षू संघ सुद्धा आपापल्या परीने धम्म प्रचार प्रसाराचं काम करत आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये सुद्धा बौद्धाचार्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा धम्माचा प्रचार प्रसार होत आहे. विविध प्रकारच्या बौद्ध संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये. या सगळ्या बौद्ध संघटना, आंबेडकरी संघटना या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून हळूहळू का होईना पण खूप चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. पण राजकारणाबद्दल मी बोलणार नाही. राजकारणाबद्दल बिलकुल बोलणार नाही. कारण राजकारणाबद्दल जर आपण बोललो तर इथंच फाटाफुटी पडेल बघा. जसे राजकारणाचे 18 पक्ष झाले तसे इथं पण सुरू होतील. त्याच्यामुळं नेहमी माझं तर एकच मत आहे, राजकारण जे कोणतं असेल, रिपब्लिकन पार्टी असेल किंवा कोणता पक्ष असेल, राजकारण हा राजकीय क्षेत्रातला भाग असू द्या. त्याला धम्म कारणामध्ये बिलकुल आणू नका. कारण धम्म कारणामध्ये राजकारण आलं तर कार्यक्रम बिघडतो. पण राजकारणामध्ये जर धम्म कारण आलं ना तर राजकारण सुयोग्य होते बघा. कारण लोक जर धार्मिक असतील, राजा भवतु धम्मिको असेल तर राजकारण सुद्धा चांगलं होते. परंतु धम्म कारणामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण, एकमेकांप्रती हेवा देवा, एकमेकांप्रती राग द्वेष क्रोध किंवा चिडचिडेपणा असा कोणताही मत्सराचा भाव न ठेवता बाबासाहेबांनी आपल्या सर्वांवर ही जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे आज भिक्षुणी, उपासक आणि उपासिका आपल्या चारही लोकांची, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या म्हणजे स्वप्न म्हणून नाही, तो ध्येय आहे. बाबासाहेबांचं ध्येय आहे की बाबासाहेबांच्या ध्येयातील संकल्पनेतील बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. पण भारत खूप मोठा आहे. एवढा भारत बौद्धमय करणं आपल्याला जरी शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपण फक्त महाराष्ट्र राज्य बौद्धमय कसं करता येईल त्याच्यावरती फोकस करू. पण महाराष्ट्र राज्य सुद्धा काही मोठं नाही, म्हणजे काही छोटं नाही आहे. मोठं राज्य आहे. मुंबई ते नागपूरपर्यंत एवढं महाराष्ट्रभर बौद्धमय बौद्धमय महाराष्ट्र करणं सुद्धा पाहिजे तेवढं सोपं काम नाही आहे. मग पुन्हा आपण त्याला थोडंसं आणखी छोटं करू. किंवा आपल्या औरंगाबाद किंवा आपला औरंगाबाद जिल्हा जरी आपलं बौद्धमय करता आला तरी आपण बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्धमय भारत घडविण्याची सुरुवात करू शकतो. पण औरंगाबाद जिल्हा पण जाऊ द्या, मोठा आहे. किमान औरंगाबाद शहर थोडंसं, पण औरंगाबाद शहर पण जाऊ द्या, आपलं थोडंसं मयूर पार्क पण जाऊ द्या, आपलं मयूर पार्क पण जाऊ द्या. स्वतःचा विचार करा, मीच भारत, तेवढा मोठा मीच भारत.
म्हणजे हे जे डोक्यापासून पायापर्यंत आहे ना, मीच भारत आहे आणि मला हा भारत बौद्धमय करायचा, बस हाच विचार करायचा. बाबासाहेबांचा संकल्प मोठा होता, पण तो मोठा संकल्प पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागेल, स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. मी भारत आहे आणि मला बौद्धमय व्हायचं आहे, कारण मी जर बौद्धमय झालो तर मी दुसऱ्याला बौद्धमय करू शकतो. म्हणून स्वतःपासून सुरुवात करावी. बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत मी आहे आणि माझा हा भारत म्हणजे मला बौद्धमय व्हायचा आहे, मला माझा परिवार बौद्धमय करायचा आहे. आणि असं करता करता माझा परिवार, माझा समाज, माझं राज्य आणि माझा देश बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही. आज बाबासाहेबांच्या 69 वर्षाच्या या धम्मक्रांतीच्या पर्वामध्ये आपण सर्व स्वतःचं चिंतन करावं. या 69 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्यामध्ये जो मूलाग्र विचारांचा जो मूलाग्र बदल झालेला आहे, हा बदल केवळ आणि केवळ तथागतांच्या धम्मामुळे, बुद्ध धम्मामुळे झालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. या अनंत उपकाराची सदैव जाण ठेवा. बाबासाहेबांच्या त्या उपकाराप्रती सदैव जाणीवेचा भाव ठेवा, कृतज्ञतेचा भाव ठेवा आणि बाबासाहेबांसाठी जगा. आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील, संकल्पनेतील बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. अशा प्रकारचा संदेश आणि आशा या ठिकाणी व्यक्त करून धम्मदेसनेच्या सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.